रसिक हो, प्रेम हा शब्द किती साधा वाटतो ने, पण याचा अनुभव मात्र खूप गूढ, खूप खोल आणि खूप खास असतो. आज आपण बोलणार आहोत प्रेमाच्या त्या पहिल्या टप्प्याबद्दल, ओळख आणि आकर्षण. कधी असं झालंय का की अचानक कोणीतरी समोर येतं आणि सगळं जग काही क्षणांसाठी थांबल्यासारखं वाटतं? ती पहिली नजर, जिथे शब्दांची गरज नसते, तर फक्त डोळ्यांमध्येच एक वेगळी भाषा बोलली जाते. प्रत्येक नजर नवीन वाटते, जणू काही पहिल्यांदाच आयुष्य इतकं सुंदर दिसतंय. आणि प्रत्येक प्रश्न तो फक्त उत्तरासाठी नसतो, तर त्या व्यक्तीला अजून थोडं जाणून घेण्यासाठी असतो. हीच ती वेळ असते जेव्हा मन हळूहळू कुणाच्या तरी उपस्थितीला सरावतं. त्याच्या किंवा तिच्या हसण्यात आपल्याला स्वतःचं समाधान सापडतं. त्यांच्या एका हायमध्ये आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि एका बायमध्ये रात्र थोडी जास्तच शांत होते. रसिक हो, प्रेमाचा हा पहिला टप्पा हा फक्त आकर्षण नसतो, तर तो असतो मनाच्या दारावर अलगद झालेला पहिला ठोका. एक अशी भावना जी अजून नाव शोधते, पण हळूहळू आयुष्याचा भाग बनत चालली आहे. कदाचित तुम्हालाही आठवत असेल तुमच्या आयुष्यातील ती पहिली नजर, तो पहिला संवाद आणि ती पहिली गोड उत्सुकता. जर आठवत असेल तर एक छोटंसं हसू द्या, कारण तेच तर खरं प्रेमाचं बीज होतं. चित्रपट लेखक, निर्माता, दिग्दर्शक दिलीप भोसले सादर करीत आहेत सक्षम फिल्म कंपनी प्रस्तुत प्रेम म्हणजे, एक सुंदर, नाजूक आणि मनाच्या गाभाऱ्यात अलगद उतरलेली भावना. आपल्या संकल्पनेतून आणि लेखनातून आपल्या समोर मांडली आहे रुपाली मठपती यांनी. चला तर ऐकूया आणि मंत्रमुग्ध होऊया. सांग ना, प्रेम म्हणजे नेमकं काय असतं रे? माझ्यासाठी तर प्रेम म्हणजे फक्त तू. प्रेमाचा यापेक्षा दुसरा कोणताही अर्थ मला आजवर कळलाच नाही. फक्त तुझ्याविषयीच बोलत राहणं म्हणजे प्रेम असतं का? नाही ग, खरं प्रेम तर तेव्हा असतं जेव्हा मला फक्त तुझ्याविषयी ऐकत राहावंसं वाटतं. तुझं प्रत्येक बोलणं, तुझा प्रत्येक शब्द मला माझा वाटतो. मग एखाद्या व्यक्तीसाठीच संपूर्ण आयुष्य जगावं असं वाटणं म्हणजे प्रेम आहे का? नाही, त्याही पलीकडे. जेव्हा तुला वाटतं की फक्त एका व्यक्तीसाठी मरावंसं वाटणं, ते खरं प्रेम असतं. माझ्या मते प्रेम ही एक खूप सुंदर भावना आहे. भावना तर आहेच, पण त्याहीपेक्षा प्रेम हा एक सुंदर अनुभव आहे, जो आपण रोज जगतोय. म्हणजे मग पावसाळ्यात एकाच छत्रीतून जाणं म्हणजे प्रेम असतं का? वेडी आहेस. स्वतः भिजून तुला कोरडं ठेवणं आणि तुझ्या चेहऱ्यावरचं ते समाधान पाहणं म्हणजे प्रेम असतं. मला तर वाटतं खूप काही सांगणं म्हणजे प्रेम असतं. आणि मला वाटतं तुझं ते खूप काही शांतपणे ऐकून घेणं म्हणजे प्रेम असतं. पहिला घास तुला भरवणं म्हणजे प्रेम असतं. तुझ्या हातानं तो घास भरवला जावा म्हणून दिवसभर उपाशी राहणं म्हणजे प्रेम असतं. तुला जिंकताना पाहणं म्हणजे प्रेम असतं का? तू जिंकावी म्हणून मी आनंदानं स्वतःला हरवून घेणं, हेच तर प्रेम आहे. स्वतःला आरशात पाहताना तू दिसणं म्हणजे प्रेम आहे ना?
आणि तू दिसावी म्हणून मी सतत आरशात पाहणं हे माझ्यासाठी प्रेम आहे. रात्री झोपण्यापूर्वी तुला आठवणं म्हणजे प्रेम असतं का? तू स्वप्नात यावी म्हणून तुला डोळ्यात साठवून घेणं म्हणजे प्रेम असतं. तुला माहितीये, लोक म्हणतात प्रेम हे एक गोड विष आहे. हो, आणि ते विष आहे हे माहीत असूनही ते आनंदानं पिणं यालाच तर प्रेम म्हणतात. पण तू दिलेलं दुःखही प्रेमच असतं ना? आणि तुला असं वेड लावून निघून जाणं हेच तर सर्वात मोठं प्रेम असतं.